नमस्कार, मी प्रमिला. फूड लॅब विथ प्रमिला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. नेहमीच आपण बेसनाचे लाडू बनवताना बेसन पीठ हे तुपामध्ये भाजून लाडू बनवत असतो. पण आज आपण हे लाडू बेसन पीठ तुपामध्ये न भाजता अगदी नवीन पद्धतीने बनवणार आहोत. हे लाडू अगदी पेढ्यासारखे मऊसूत झाले आहे, तरीही खाताना टाळ्याला अजिबातही चिटकत नाही आहे. लाडू बनवण्यासाठी मी कोणती पद्धत वापरली आहे आणि काय त्यामध्ये साहित्य घातले आहे, तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. चला तर मग बघूया लाडू बनवण्याची ही वेगळी पद्धत. बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे ते बेसनाचे पीठ. तर मी एक इथे वाटी घेतली आहे आणि त्या वाटीच्या मापाने 2 वाट्या बेसन पीठ घेतले आहे. बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचे पीठ. तर हरभरा डाळ मी चक्कीमध्ये दळून आणली आणि त्याचे हे पीठ तयार करून घेतले आहे. तुम्ही बेसन पीठ रेडीमेड वापरले तरी चालेल. आता ह्या पिठामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात, त्या आपल्याला काही मोडायच्या नाही आहे. आपण पाहणारच आहोत आता ह्या गुठळ्या आपण कशा मोडणार आहोत. वजनीप्रमाणे बघाल तर हे 250 ग्रॅम पीठ आहे. आता आपल्याला हे पीठ कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजताना आपण जाड बुडाची कढई वापरायची, म्हणजे पीठ आपण जेव्हा भाजतो तेव्हा ते खाली तळाशी जळत नाही. तर इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये हे पीठ भाजून घेणार आहे. पीठ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर पीठ जळू शकतं. हे लाडू खाताना टाळ्याला चिटकू नये म्हणून यामध्ये 2 चमचे मी बारीक रवा घातला आहे. तो सुद्धा या पिठासोबत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पीठ भाजताना आपल्याला जास्त डार्क कलरवरती भाजायचं नाही आहे. थोडासा हलकासा रंग येईपर्यंत आणि जेव्हा आपण पीठ भाजतो तेव्हा की नाही अगदी घरभर या पिठाचा छान असा सुगंध दरवळतो. इथपर्यंत आपल्याला पीठ भाजायचं आहे. या पिठाचा हलकासा रंग बदली झाला पाहिजे आणि आजूबाजूचे आपल्याला विचारायला आले पाहिजे की ताई तुम्ही आज बेसनाचे लाडू बनवताय, इतका सुगंध ह्याचा आला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कधी लाडू बनवला नसेल तर जरूर एकदा ट्राय करून बघा. खरंच खूप छान लाडू तयार होतो. पिठाचा हलकासा कलर बदली झाला आहे. आता हे पीठ मस्तपैकी भाजून झालं आहे. आपण एका ताटामध्ये हे थंड करण्यासाठी काढून घेऊया. हलकंसं आपल्याला हे कोमट होईपर्यंत थंड करायचं आहे. नंतर यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर घालत असताना पीठ जास्त गरम नसावं, नाहीतर पिठी साखर ही मेल्ट होऊ शकते. आता आपल्याला मी मगाशी सांगितलं होतं की आपण ह्या पिठामधल्या गुठळ्या काढून घेणार आहोत. तर ह्या चाळणीने आपण हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं, म्हणजे मस्तपैकी असं टेक्स्चर याचं तयार होतं, रवाळ असं. यामध्ये ज्या काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या चाळणीने निघून जातात. आपण पीठ भाजत असताना गुठळ्या फोडायची काहीच गरज नाही आणि आपण जेव्हा पीठ भाजतो तेव्हा आपला हातही दुखत नाही, कारण आपण तूपही घातलं नाही आहे त्याच्यामध्ये. सहज हे पीठ भाजलं जातं. या चाळणीने मी अशा पद्धतीने हे पीठ चाळून घेते. आता तुम्ही पाहिलं तर दिसेल तुम्हाला यामध्ये गुठळ्या आलेले पीठ तसं शिल्लक राहिलं आहे, ते आपण साईडला ठेवून देऊया. यामध्ये आता ही साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे. साखर मी पाऊण वाटी घेतली आहे. ही सुद्धा आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे साखरेचे काही जाड कण राहिले असतील ते निघून जातील. साखरही माझी चाळून झाली आहे. थोडेसे साखरेचे कण राहिले आहेत, ते आपण साईडला ठेवून देऊया. तुमच्याकडे पिठी साखर असेल तीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने चाळून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये काही गोळे वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील. साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा वाटी तूप हलकंसं गरम करून घेतलं आहे, त्यामुळे ते पातळ झालं आहे. 7 ते 8 चमचे तूप यामध्ये घालून घेते आहे. तूपसुद्धा आपल्याला इथे जास्त वापरायची गरज नाही आहे. आपण तूप गरम केल्यामुळे छान असं मेल्ट झालं आहे आणि या पिठामध्ये तूप आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाला मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पिठाला तूप चोळून घेतलं तर मस्त असं ते टेक्स्चर तयार होतं आणि आपल्याला इथे जास्त तुपाची सुद्धा गरज पडणार नाही आहे. तुपट असे आपले लाडूही तयार होणार नाही. अगदी कमी तुपामध्ये
लाडू असे मस्तपैकी आपले इथे तयार होणार आहे. 5 मिनिट तरी आपल्याला तूप हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. ही जेव्हा आपण पद्धत वापरतो तेव्हा आपल्याला तुपाची जास्त गरज पडत नाही. अगदी कमी तुपामध्ये हे लाडू तयार होतात आणि खाण्यासाठी अगदी मऊसूत असे लाडू बनतात. अगदी पेढ्यासारखे मऊसूत. पीठ थोडंसं हातामध्ये घेऊन बघायचं याची मुठ्ठी तयार होते की नाही, लाडू वळतोय की नाही. जर वळत नसेल तर परत थोडंसं तूप घालून घ्यायचं. इथे मी 2 चमचे परत तूप घातलं आहे. त्यानंतर हे घातलेलं तूप पिठाला परत एकदा चांगलं चोळून घेतलं आणि आता आपण परत पाहूया की आपल्या ह्या पिठाची मूठ तयार होते की नाही, लाडू वळतोय की नाही. तर आता इथे परफेक्ट असं पीठ तयार झालं आहे. या पद्धतीने पीठ तयार करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालून घ्यायची. जायफळ पावडर मी येथे घालते आहे. लाडू बनवताना जायफळ पावडर घातल्यामुळे लाडूला छान असा स्वाद येतो. जायफळ पावडर घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये ही पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आपण आता याचे लाडू वळून घेणार आहोत. तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे, लहान मोठ्या आकाराचे लाडू पाहिजे आहेत, त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे बांधून घ्यायचे. तर मस्तपैकी आता मी हे लाडू बांधून घेते. तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला हे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये जरूर एक कमेंट करून मला सांगा. लाडू करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आवडली नसेल तर डिसलाईक करा. काही हरकत नाही. मी हे बनवलेले लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही अशा पद्धतीने कधी लाडू बनवून बघितले आहेत का? आणि बनवले असतील तर तुमचे लाडू कसे झाले तेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि बनवले नसतील तर अशा पद्धतीने हे लाडू जरूर एकदा बनवून बघा. अगदी मऊसूत पेढ्यासारखे होतात आणि खाताना अजिबातही टाळ्याला चिटकत नाही. शिवाय बनवायला अगदी कमी वेळ लागतो, हातही दुखत नाही. मी ह्या पद्धतीने लाडू बनवले. ही पद्धत मला खूप जास्त आवडली. म्हणून या लाडूची रेसिपी मी शेअर केली आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.